नागपुर के वानाडोंगरी स्थित खसरा क्रमांक 76/1, 76/2 और 76/3 की जमीन पर कथित अवैध कब्जे के मामले में मोरेश्वर काकड़े ने मुन्ना यादव पर गंभीर आरोप लगाया है। काकड़े ने पत्रकार परिषद में दावा किया कि कमलेश हिरानी ने मुन्ना यादव के कहने पर जमीन पर कब्जा करने का प्रयास किया है और पूरे प्रकरण के सूत्रधार यादव है। उन्होंने बताया कि 12 मार्च और 10 जून 2026 को हुई 2 अलग अलग घटनाओं में शामिल लोगों के मुन्ना यादव से करीबी संबंध है। काकड़े ने आरोप के समर्थन में कुछ तस्वीरें भी मीडिया को उपलब्ध कराई है। उन्होंने मामले की गहन जांच कर मुन्ना यादव की भूमिका की पड़ताल करने तथा आवश्यक पड़ने पर उन्हें आरोपी बनाने की भी मांग की है। माझा सगळ्या पत्रकार बंधूंना नमस्कार। माझं नाव मोरेश्वर देवराजी काकडे। त्या दिवशी आपण पत्रकार परिषदेमध्ये यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती। त्या दिवशी माझं जमिनीबद्दल मी तुम्हाला सगळं जे सांगितलं, कमलेशजी हिराणी आणि मुन्नाजी यादव यांच्याबद्दल जे मी आरोप केलेले होते त्यांचं असं म्हणणं की या जमिनीमध्ये माझं काहीही इन्व्हॉल्वमेंट नाही। या प्रकरणात मुन्नाजी यादव यांचं काही हे नाही आहे, त्याबद्दल मी सगळं डिटेल्स तुम्हाला देणार आहे। या सगळ्या प्रकरणाचं मास्टर माइंड जे आहे ते मुन्नाजी यादव आणि त्यांचे 2 मुलं। याचे कारण असं आहे की त्यांचं पहिलं जे म्हणणं होतं मुन्नाजी यादव यांचं की या जमिनीमध्ये माझा कुठलाही म्हणजे व्यवहार म्हणजे मी कुठल्याही याच्यामध्ये हे नाही आहे। गोष्ट सांगा, जरी जमीन विकता येत नाही तर गोळेंनी आणि त्यांच्या मिसेसनी आणि बाकी लोकांनी यांना विकली कशी? सर्वात पहिली मुद्द्याची गोष्ट, जमीन जी आहे ती श्री मोरेश्वर देवराव काकडे यांना कुशल गोळे, त्यांच्या मिसेस माधुरीताई, त्यानंतर मेहता, तारासिंग राजपूत यांनी ट्राय पार्टी अग्रीमेंटने ही जमीन विकली। हे सगळे करारनामे म्हणजे विजय ह्या गोष्टी बोलतोय त्या अशा कुठल्या याच्यावरती नाही बोलते। माझे सगळे आणि सगळे डॉक्युमेंट तुम्हाला मी देणार आहे, सगळ्यांना एक एक प्रत। ते फक्त दाखवतात। मागे त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल झाला, दुसरा पण झाला, तिथे पण त्यांनी काही डिपार्टमेंटला कागद दिलेला नाही। आता हे जे करारनामे आहेत माननीय कोर्टामध्ये जे दावे सुरू आहेत ते दावे खोटे नसू शकतात किंवा असेल ते माननीय कोर्ट ठरवेल। याच्यामध्ये म्हणतात की ते यांनी 420 केलं, कोणी श्री मोरेश्वरराव देवराव काकडे यांनी यांच्यासोबत 420 केलं असं त्यांचं म्हणणं आहे। हा ऑर्डर आहे, हा ऑर्डर आहे ज्यांच्यामध्ये श्री गोळेंनी 2007 मध्ये यूएलसीची जमीन सँक्शन केली, प्लॉट टाकले आणि त्यानंतर त्या लोकांनी ती जमीन 200 रुपये फुटाप्रमाणे श्री मोरेश्वरराव देवरावजी काकडे यांना विकली। त्यातले 1,95,000 चौरस फूट जागा ह्या अग्रीमेंटमध्ये सर्व माझं नाव मोरेश्वर देवरावजी काकडे। मी पत्रकार परिषद घेण्यामागचं माझं एकच आहे, मी 2009ला मौजा वानाडोंगरी खसरा नंबर 76/123 ही जमीन विक्रीचा करारनामा करून खरेदी केलेली होती आणि त्यामध्ये मी प्लॉटेबल एरिया घेतलेला होता। प्लॉट ती सर्वस्वी जबाबदारी चंद्रशेखर गोळे आणि तारासिंग राजपूत यांची होती, कुशल मेहता यांची होती। यांनी मला 2 वर्षामध्ये ते NATP करून द्यायला पाहिजे होती जमीन, त्यांनी ती आजपर्यंत करून दिली नाही। आणि त्या जमिनीमध्ये जेव्हा यांनी करून दिली नाही तर मी ते सगळे इन्क्वायरी केली, त्यामध्ये त्या बऱ्याच गोष्टी मी याच्या आधी तुमच्याकडे बोललो, सगळ्या डिटेल्समध्ये सगळ्या दिलेल्या आहे। तर माझं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत या जागेचं सँक्शन होत नाही, मंजुरी होत नाही, सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट्स होत तोपर्यंत माझा ताबा तिथं राहायला पाहिजे। ताब्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये। जेव्हा रात्री बेरात्री अशा गुंडा प्रकारचे लोक जे आहे, जे इनडायरेक्टली या लोकांचं इथे इन्व्हॉल्वमेंट आहे, जे मास्टर माइंड लोक आहे इथे, त्यांना इथनं त्यांच्यावर तर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। त्यांनी आमच्या कुठल्याही या जमिनीवर डबल येण्याची हे करू नये, हीच माझी हे आहे, म्हणजे तळमळीची हे आहे। मास्टर माइंड तुम्ही बोललात, कोण आहे? त्याच्यामधले मास्टर माइंड सांगितले मी नाव तुम्हाला आता। मास्टर माइंड मुन्नाजी यादव हे मास्टर माइंड आहे, हे चेक करावं, लक्षात येईल। आणि दुसरे कमलेश हिराणी हे समोर आहे, कमलेश हिराणीचं नाव मागे त्यांचं आहे। हे मला आजही मी ते सांगतो, उद्याही सांगेल। आणि भविष्यात मला जर इथे कुठल्याही प्रकारची जीवहानी झाली, काही झाली
सगळं काही झालं तर त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांची राहील. मी एक व्यापारी माणूस आहे, मी संघटनेचा एक पदाधिकारी आहे, मी बाकी सगळे करत असताना मला कुठे जावं लागते, मला काही सुरक्षा नाही आहे. त्यामुळे यांनी याचं कार्य आणि यांच्या आजूबाजूला असणारे सगळे क्रिमिनल लोक आहे. माझ्या शेतावर आता बाजूला हे लोक ठेवले यांनी 4 लोक रात्रीचे आले आणि काही गडबड केली. आता तिथं मला दूध आणायला जावं लागते, कधी काही जाणं आहेच ना, का प्रत्येक सुरक्षा यंत्रणा घेऊन जाऊ मी. जवळपास आतापर्यंत माझ्या साईटवरती 4 ते 5 लोकांना मारहाण झाली. हिराणींनी पत्रकार परिषद घेतली. या संपूर्ण प्रकरणामध्ये मुन्ना यादवचा सहभाग नाही आहे. मुन्ना यादवने सुद्धा या संदर्भातलं खंडन केलं. हिराणी कसं काय सांगेल? मुन्ना यादवचा हे नाही आहे हे तुम्हाला दिसत आहे ना यामध्ये. अरे तो माणूस कशाला येईल मला सांगा. आता तुमचं इथे काही नाही, तुम्ही कशाला येणार? दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये आले, दिवसभर तिथे हे केलं, अजूनही त्यांचं इकडे तिकडे कारभार चालूच आहे. या केसमध्ये पुरावे काय आहेत? पुरावे आहे ना माझ्याकडे, मी तुम्हाला आता दाखवले ना पुरावे त्यांचे माणसंच आहे पुरावे ते. तुम्हाला जर एक माणूस वारंवार त्या क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये राहणारा माणूस जर वारंवार तुम्हाला तिथे दिसत आहे आणि तो माझ्यासोबत राहते काय, आता हे इथे कशासाठी आले वकील साहेब माझ्यासोबत? यांचं माझं काहीतरी आहे तेव्हाच आले नाही. हे कशासाठी आले इथं माझ्याकडे? यांचं माझं काहीतरी असेल तेव्हाच आले ना. हे कशासाठी आले? काय? संदीप पाटील, बबलू बुधबावरे, अनिल दुबे, सुरेश ठाकूर आणि त्याच्यासोबत व्हिडिओमध्ये अजून कमीत कमी 70-80 लोक होते. यांचे एक 12-15 लोक तर बिलकुल कंटिन्यू असतात. याच्यामध्ये तुम्ही मूळ मालकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला? बऱ्याचदा केला. आजही मी म्हणजे दर 2 दिवसानंतर त्यांना मेसेज मोबाईल करत असतो मी त्यांना. मी त्या दिवशी त्या बबलू बुधबावरेला एकच म्हटलं, अरे म्हटलं माझं बोलणं तर करून दे गोळ्यांसोबत. अरे उससे क्या करना है, भाई से बात करो बोले मेरे. म्हणलं कोण भाई आहे तेरा? मुन्नाजी से बात करो बोले. अरे मग मुन्नाजी कोण आहे? अलीकडेच एक व्हिडिओ प्रकाशित झाला, त्यामध्ये भोळे म्हणतात की ते माणसं माझी आहेत, तुमच्याशी करार झालेला नाही. मग सत्य काय आहे? करार झालेला नाही आहे. तुम्हाला आता दाखवलं ना मी करार. हा काय आहे? हा करार रद्द केलेला आहे. वृत्तपत्रात कसं कुठून झालं? जाहिरात दिली की रद्द होऊन जाते का? जाहिरात त्यांनी पॉवरापटणी रद्द करण्यासाठी दिलेला आहे. मला पॉवरापटणी सुद्धा दिलेली आहे. पॉवरापटणी रद्द होऊन जाते का हो अशी? आज माझे जे पैसे घेतलेले आहेत तुम्ही चेकने, आता मग मी जर 2009 पासून चुकीचा माणूस आहे तर 2024ला 25ला माझ्याकडनं पैसे काय घेतले तुम्ही? 75 लाख रुपये. शंका आहे ना, 100% शंका आहे. त्यांना कुठेतरी दबाव आहे. कारण की मार्चमध्ये जेव्हा पहिल्यांदा हे प्रकरण झालं, DCP साहेब, PI साहेब जेव्हा होते, ज्या हिशोबाने त्यांनी कारवाई केली तेव्हा त्या हिशोबाने आज होत नाही आहे. घोडेची तुमचा व्यवहार झाला आहे, त्यांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे टाकलेले आहेत. असं असताना सुद्धा आज घोडे त्यांनी का बदलले? मी एक तुम्हाला सांगा, या लोकांनी त्याला दिली लालच की भैया ऐसा कर लेंगे आपण, ऐसा यांनी जर म्हटलं बघा त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये, हम अभी डेव्हलप करेंगे, आणि त्यांनी 50-60 कोटी रुपये सांगितले हिरानीना की आपण डेव्हलप करेंगे, फिर इतने करोड रुपये आएंगे, फिर आपको इतने मिलेंगे, मेरे ये इतने हो जाएंगे. हे त्याला दिली लालच. आणि त्याला त्यांनी एकच सांगितलं की तू फक्त घरी बस, येऊ नको कुठे, मी पाहतो. कारण की हा प्रत्येक ठिकाणी नंबर आपला टाकते. नगर विकासमध्ये मोजणीच्या वेळेस नंबर हिरानीच टाकला, नाव गोळेचं, नंबर याचा. सहयोग थोडा करत आहे, पण कुठेतरी दबक्या ह्याच्यात करत आहे साहेब. ते ज्या खुल्याने पोलीस करत शकते ना, बघा पोलिसांनी जर विचार केला ना सगळे बरोबर करतात. मी एकच म्हणतो की यांनी पोलिसांना, या विभागाला खुलेआम करू द्या काम, फक्त जे योग्य आहे ते करा. यांचं म्हणणं आहे की काकडेवरती गुन्हा दाखल का नाही झाला माझ्यावर आतापर्यंत गुन्हा दाखल? कसा काय? कारण काय? काहीतरी असेल ना. गोळेवर झाला गुन्हा दाखल, माझ्यावर का नाही झाला? प्रकरण न्यायालयामध्ये असताना सुद्धा अशा पद्धतीचं हे जे घटनाक्रम घडलं, काय कायद्याला धरून योग्य आहे असं तुम्हाला वाटतं? नाही ना. रात्री 1:30 वाजता तुम्ही ताबा घेऊन राहिले. पोलीस प्रशासन नाही आहे, हा SDO आहे, पोलीस प्रशासन आहे, कायदा आहे. रात्री 1:30 वाजता तुम्हाला जायची गरज का पडली आहे सांगा मला तुम्ही? मागणी काय? मागणी माझी एकच आहे की माझ्या जमिनीवाला डिस्टर्ब करू नये, मला डिस्टर्ब करू नये. मला कुठल्या इनडायरेक्टली मार्गाने जे चालू आहे, काही गोष्टी मला नाही बोलता येणार इथे, ते मला मी कुठेतरी त्रस्त आहे. इनडायरेक्टली. आता हे बघा, मला सांगा, माझं काही कारण नसताना धंतोली पोलीस स्टेशनमध्ये मला बोलावलं. तुम्हाला हे सांगितलं देखो, मी माझे पेपर घेऊन गेलो, सगळे घेऊन गेलो. त्यांनी सांगितलं तुम्हाला NC देईल. म्हणजे माझं काही कारण नसताना झालं मला NC. कुठेतरी प्रेशर द्यायचं मला. अरे नाही, आप बात मत करो, वो तो बड़े समाजसेवक है, बड़े ये है. मतलब भैया अच्छा है ना वो, है तो, लेकिन हमारे घर में तो मत आओ.
त्यांनी सांगितलं की अभी इसके बाद आप आगे मत बढ़ो ये सब विषय पे, शांति से रहो, देखेंगे बाद में क्या होंगे. माननीय मुख्यमंत्र्यांचं शहर आणि अशा पद्धतीनं बेकायदेशीर हो साहेब, मी मुख्यमंत्री साहेबांच्या मतदारसंघातला माणूस आहे, मी बीजेपीचा माणूस आहे. नगरसेवकामध्ये कुठे यांच्या साहेबांचे जेव्हा काही होतात तेव्हा मला आम्ही तिथं सोबत राहतो त्यांचे. ते मला तेच कळून नाही राहिलं की असं का होऊन राहिलेलं आहे. एवढं यांना पैशावर प्रेम आलं की जमिनीवर प्रेम आलं, म्हणजे एवढे तुम्ही हे झाले. आणि मला म्हणते की यांनी प्लॉट विकले लोकांना. अरे मी जर प्लॉट विकले असते, मी जर काही अशी चुकीची व्यवहार केले, लोक आले असते ना समोर आता.